सांगली, कोल्हापूर, सातारा रिक्षा परवान्यावर तिन्ही जिल्ह्यांची नोंद कायम ठेवावी. पृथ्वीराज बाबा पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे आग्रही मागणी. मंत्री प्रतापराव सरनाईक यांचा सकारात्मक प्रतिसाद. सांगली, कोल्हापूर व सातारा कार्यक्षेत्रातील 3 आसनी प्रवासी रिक्षा परवान्यावर पूर्वीप्रमाणेच तिन्ही जिल्ह्यांची नोंद कायम ठेवण्यात यावी, अशी आग्रही मागणी भाजपा नेते पृथ्वीराज बाबा पाटील यांनी राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रतापराव सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका घेत परिवहन आयुक्तांना याबाबत तपासणी करून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत अधिक माहिती देताना पृथ्वीराज बाबा पाटील यांनी सांगितले की सांगलीपासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर कोल्हापूर जिल्ह्याची हद्द सुरू होते. तसेच कासेगावपासून 3 किलोमीटरवर सातारा जिल्हा तर मिरज शहरापासून 7 किलोमीटरवर कर्नाटक राज्याची सीमा सुरू होते. मिरजेत हे आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचं केंद्र असल्यानं तिन्ही जिल्ह्यांतील रुग्ण उपचारासाठी मोठ्या प्रमाणात मिरजेत ये-जा करतात. यासाठी परवडणारे वाहन म्हणून 3 आसनी रिक्षांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तसेच धार्मिक स्थळांना जाणारे भाविक, छोटे व्यावसायिक आणि विद्यार्थी देखील जिल्ह्याअंतर्गत प्रवासासाठी रिक्षांवर अवलंबून असतात. मात्र अलीकडे रिक्षा परवान्यावर फक्त एका जिल्ह्याची नोंद असल्याने इतर जिल्ह्यांमध्ये वाहतूक पोलीस व आरटीओकडून रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याची बाब पाटील यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे रिक्षा चालकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर परिवहन मंत्री नामदार प्रतापराव सरनाईक यांनी लवकरच रिक्षा चालक व परिवहन प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय. या मागणीमुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो रिक्षा चालकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होतीये.